गॅस संपली की काय? आता काय करायचं? गॅस संपली तरी आपला भात मात्र रेडी झालेला आहे. नमस्कार मंडळी, मी मीनाक्षी बसते. मंडळी, आजचा आपला हा ब्लॉग वेगळा असणार आहे. माझी गॅसची टाकी संपलेली आहे आणि मला भात करायचा आहे. आता हा भात मी कोळशावर करणार आहे. चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया. भात करण्या अगोदर मी तुम्हाला ही माझी जागा दाखवते. ही बाल्कनी आहे बघा, छोटीशी बाल्कनी आहे आणि तिथे मी ही बघा शेगडी ठेवलेली आहे, कोळशाची शेगडी, आणि त्याच्यावरच मी तुम्हाला आज भात करून दाखवणार आहे. म्हणजे आपल्याला कोळशाची शेगडी ठेवण्यासाठी काही मोठ्या जागेची गरज नाही आहे. छोटी जागा आपली असली, बाल्कनी किंवा गॅलरी, त्याच्यामध्ये देखील आपण शेगडी ठेवून आपला स्वयंपाक करू शकतो. ही बघा आपली शेगडी इकडे ठेवलेली आहे. आता आपण सुरुवात करूया. त्याच्यामध्ये आता हा बघा कोळसा घातलेला आहे आणि पेट घेण्यासाठी 2-4 लाकडाचे तुकडे देखील आहेत. कोळसा जेव्हा आपण पेटवणार ना, तेव्हा तो कोळसा घेतल्यानंतर पहिला तो उन्हामध्ये सुकवून घ्यायचा असतो. आणि उन्हामध्ये सुकवून घेतला ना की तो पटकन पेट घेतो. आता आग पेटवूया आपण. ही बघा, आता आग पेटवली. कोळसा आता आपण थोडा वेळ लागेल, पण हळूहळू त्याची हीट तयार होते. म्हणजे कोळसा आता आपला हा पहिला आपल्याला खूप म्हणजे असा त्याला वेळ द्यायला लागतो. म्हणजे ही प्रोसेस जी आहे ती गॅसपेक्षा स्लो आहे, पण पॉसिबल आहे. हे बघा, हा पहिला असा आपण पेटवून द्यायचा असतो. पण जेव्हा मी आता भात करायला म्हणजे पेटवला ना, तेव्हा त्या दिवशी म्हणजे खूप वारा सुटलेला होता. त्यामुळे हे बघा, कोळसा पेटला तर आहे, परंतु मध्ये मध्ये तो विझतो देखील. हा बघा, विजायला देखील लागलेला आहे. म्हणजे त्याला वारा देखील मला खूप वेळा घालायला लागला. ही प्रोसिजर जी आहे ती चॅलेंजिंग आहे, पण इंटरेस्टिंग देखील आहे. हे भांडं त्याच्यावर ठेवण्यासाठी घेतलेलं आहे. आपल्याला भात करायचा आहे म्हणून त्याला खालून अशी राख लावून घेतलेली आहे, नाहीतर भांडं काळं पडते ना. हे बघा, असं कोळशावर ठेवला. ते ठेवताना देखील मला किती त्रास होतोय बघा. मिनिटाचा राहत देखील नाही. आणि मध्येच असा कोळसा पेटायचा बंद राहिला, हवामान त्याच्यामुळे परत तो वारा मला घालायला लागला. इकडून मी त्याला सुपड्याने वारा घातला आणि तिकडून बाहेरचा वारा. नाही, आग पेटली पाहिजे. पूर्वी लोकांकडे गॅस नव्हता, तरी ते सगळं मॅनेज करायचे. म्हणून आपण तेच ट्राय करत आहोत. बस बस बस, होय पागल पागल, बस बस. हे बघा, आपला कोळसा असा पेटलेला आहे. एकदा तो पेटला ना की मग तो पेट घेतो. असं पेटला ना तो मग पेट घेतो. आता या कोळशावर खूप काही होते. हा कोळसा चुलीसारखा नाही आहे, म्हणजे एकसारखा आपल्याला चुलीच्या बाजूला कसं बसायला लागते असं नाही आहे. आता त्याच्यावर आपण भात करायला ठेवला आहे, पाणी ठेवलं आहे. तो पाणी उकळल्यानंतर आपण त्याच्यात तांदूळ टाकणार आहोत. हे बघा, गॅस नाही आहे, पण गॅससारखाच कोळसा पेटतोय बघा, दिसतोय ना आपल्याला. हा बघा, मला याच्यावरती पाणी टाकू. एकदा त्याने पेट घेतला ना मग तो पेटतच राहतो. म्हणजे आपल्याला काही टेन्शन नसते, त्याच्या बाजूला बसायची देखील टेन्शन नाही. हे बघा, आता भातात आपण तांदूळ टाकले. हे तांदूळ टाकलेले आहे, ते पण कसं मी स्लोली टाकले. म्हणजे काय, ते आपलं जे भांडं ठेवलेलं आहे पातेलं, ते पटकन पडलं तर मग परत समजायला कामाचं आता सगळी मेहनत फुकट जाईल ना. हे बघा, हा सेटअप सिंपल आहे, पण थोडा पेशन्स आहे. सेफ्टी पण इम्पॉर्टंट आहे, म्हणून काळजी घेऊन करावं लागते. हे
हा बघा, मी बघितला तर भात काही झालेला नव्हता, त्याला आणखीन थोडा वेळ लागणार होता. इंडियामध्ये कुठेही कधीही अशी सिच्युएशन येऊ शकते. अशा सिच्युएशनमध्ये आपण ॲडजस्ट करायला शिकलं पाहिजे. पण आपण अल्टरनेट वापरू शकतो. हे परफेक्ट नाही, पण काम चालतं. हे बघा, फायनली आपला भात तयार झाला आहे. गॅस नाही तरी आपण मॅनेज केलं. मंडळी, हा बघा आपला भात कोळशावर रेडी झालेला आहे. आता मी या भाताची टेस्ट करून बघते. भात अतिशय छान झालेला आहे. म्हणजे आपण जसं गॅसवर करतो ना तशाच पद्धतीने. परत मला जरा थोडी मेहनत करावी लागली, ते आपण व्हिडिओत पाहिलंच असेल. परंतु गॅस संपली म्हणून आपल्याला दुसरं पर्याय नाही असं नाही, तर आपण कोळशावर देखील करू शकतो. तुम्ही देखील नक्की ट्राय करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.